असं किती दिवस दुसऱ्यांकडून मागवून खायचं? आता मला शेजाऱ्यांकडे मागायची लाज वाटायला लागली. आज काय साखर संपली आण शेजाऱ्यांकडून, उद्या काय पीठ संपलं आण शेजाऱ्यांकडून, परवा काय भाजी संपली, मीठ संपलं आण सगळं शेजाऱ्यांकडून. हे किती दिवस चालायचं? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की किराण्याला पैसे बाजूला ठेवत जा. नाही येत माझ्याकडे पैसे, कुठून ठेवत जाऊ बाजूला? एकतर मागच्या महिन्यातच उचल घेतली होती, त्यात गाडीचा हप्ता भरला, लाईट बिल भरलं, तुझ्या औषधांना अर्धा खर्च झाला, त्याच्यामुळे त्यांनी पगारातून कापून घेतले, म्हणून कमी आलाय पगार. तुझ्याकडे असतील तर आण किराणा तू. माझ्याकडे कुठून येणार? मी काय कामाला जाते का? ठीक आहे, बघतो मी, करतो काहीतरी, अजून काही काम भेटतंय का. तर पगार कमी येतो, सगळा खर्च होऊन जातो, काय उरणार आहे बाजूला. कधी कधी ना असं वाटतं कशाला जगतोय मी. मी काय म्हणते, मी बघू का काही काम? जास्त नाही, पण थोडे पैसे मिळाले तर तुम्हाला हातभार तर लागेल, घर खर्च तर निघेल आपला. नाही नको, तू आत्ताच आजारपणातून बाहेर पडली, मला तुला त्रास द्यायचा नाहीये. तू आराम कर, मी आहे पैसे कमवायला. हे घे, पेट्रोल साठी ठेवले होते बाजूला, करतो मी ऍडजस्ट, जाईल मी पायी, त्याच्यात जेवढं येईल तेवढं घेऊन ये, निघतो मी. आणि आज यायला उशीर होईल, काम जरा वाढले. अगं सोनाली, अगं कावेरी, किती दिवसांनी? तू इकडे कशी? अरे यांची बदली झाली ना, इकडेच राहायला. चल ना. नाही अगं नको, माझी घरी खूप कामं पडलीत. चल, किती दिवसांनी आली, चहा करू. चल. ये बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. कशी आहेस? मी मस्त. आणि तू? मी पण मस्त. मी चहा करते. हा अगं नको. अगं असं कसं नको? थांब, इतक्या दिवसांनी आलीये, चहा घेतल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. हा थांब, मी आलेच लगेच. काय ग, हल्ली येत नाहीस तू आता घरी? नाही ग, तसं काही नाही. येत जा ना घरी, मी दुपारी ना एकटीच असते घरात, तेवढंच आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. दुपारचं ना घरात खूप काम असतं ग, मला निघताच येत नाही बघ. काय ग, कसला विचार करते? नाही अगं, असं काही नाही.
काही प्रॉब्लेम आहे का? अगं असं काही नाही. काही पैशांचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना तर बिनधास्त सांगत जा. मैत्रीण नको समजू, बहीण समज मला. तसं काही नाही ग. आणि असेल तर मी नक्की सांगेल तुला. नक्की सांगा. हो. तुझ्या जिजूंचा फोन आहे. हॅलो. हां, संध्याकाळी. काय? सरप्राईज. काय काय सरप्राईज आहे? ठीक आहे, मी तयारी करते. चालेल. संध्याकाळी माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज ठेवलंय त्यांनी. काय असेल ग? सांगितलं नाही. तर ते मला कसं माहित असणार. निघते मी. चल येऊ. हो, पण येत राहा. हो येते मी. हो. कावेरी आणि मी लहानपणापासून सोबत खेळलेलो, शिकलेलो. पण आज तिचं नशीब किती उजळलं. किती मोठ्या घरात गेली ती. तो सोफा किती मऊ मऊ, समोर टीपॉय, सोफ्यावर बसून समोर दिसणारा एवढा मोठा टीव्ही, घरात एवढं छान फर्निचर. तिचं घर जसं महालच वाटत होतं. तिच्या अंगावर पैठणी साडी, गळ्यात दागिने, किती छान दिसत होती ती. आणि मी, माझ्याकडे एक खडा पण नाही, एक अंगावर नेसण्यासारखी चांगली साडी सुद्धा नाही, घर पण चांगलं नाही. 4 लोक घरात आली तर घराचीच लाज वाटेल असं घर. माझ्याकडे पण तिच्यासारखं घर पाहिजे होतं. घरात फर्निचर, सगळ्या गोष्टी एकदम टापटीप. रोज अंगावर घालायला नवीन साडी, गळ्यात दागिने. मग मी पण माझ्या मैत्रिणींना दुपारच्या गप्पा मारायला बोलवलं असतं. पण नाहीये या सगळ्या गोष्टी माझ्याकडे. याचं मला खूप वाईट वाटतं. काय झालं? नाराज दिसते तू. काय नाही. अगं सांगशील तर कळेल ना काय झालंय ते. मी किराणा घेऊन येताना ना कावेरीच्या घरी गेले होते. पुढचं माहितीये मला. तुला तिच्या घरी गेल्यावर त्रास होतो ना. अगं पण आपली परिस्थिती नाहीये तशी. इथं 12 तास मी काम करतो तेव्हा कुठं 15,000 रुपये मिळतात. आपल्याला त्यांची बरोबरी नाही करायची आणि आपल्या कमाईपेक्षा खर्चच जास्त होतो. कावेरीचा नवरा मोठ्या पदावर आहे, त्यांना या असं बारीक सारीक बघायची गरज नाही पडत. पाण्यासारखा पैसा वापरतात ते. मग तुम्ही पण मेहनत केली तर होईल ना. तुम्ही पण मोठ्या पदावर काम करा, म्हणजे मग आपण पण श्रीमंत होऊ. तुम्हाला माहितीये, माझ्या मैत्रिणी त्यांच्या घरी बोलवतात ना मला, तेव्हा मला माझा असा अवतार घेऊन जायची लाज वाटते. आपण श्रीमंत झालो तर सगळेच प्रश्न सुटतील ना. अगं करतोय ना सोनाली प्रयत्न. हे असं रोज रोज बोलून होणार आहेत का त्या गोष्टी? थोडा वेळ लागेलच ना. ठीक आहे, आता मी काहीच बोलणार नाही. करा तुम्हाला जे करायचं ते. सोनाली अगं सोनाली, बोला काय आहे? बॉसनी पार्टी ठेवली संडेला, तर आपल्या दोघांना पण जायचंय तिकडे. मला नाही जमणार, तुम्ही जा. का? आता काय झालं? नको का म्हणते? का नको म्हणजे? ना माझ्याकडे चांगली साडी आहे ना दागिने आहे. तिथे सगळ्या बायका नटून थटून येतील.
आणि मी ही अशी जाऊ का भिकाऱ्यासारखी? तिथे सगळे मला चिडवतील, माझा अपमान करतील. तुम्हाला तेच पाहिजे का? अगं असं काहीच होणार नाहीये. असं काहीच होणार नाही. असं होईल की ते मला कदाचित तिथून हाकलून देतील. नवीन साडीचाच विषय आहे ना. किती पैसे लागतात तुला साडीसाठी? देतो संध्याकाळी. 2000. ठीक आहे, देतो. अरे कसलं टेन्शन नाही. अरे गणेश, कसं बोलू तेच कळत नाहीये. काय झालं? मला जरा 2000 रुपयाची मदत करतो का? सॅलरी झाल्यावर मी लगेच परत करतो तुला. अरे मग हक्कानं माग ना मला. 2000च पाहिजे की जास्त पाहिजे? 2000च. केव्हा येतील तेव्हा तिथे. थोडी चमचम चालू होती. सॅलरी झाल्यावर लगेच देतो. तुझ्यासारखे मित्र पाहिजे यार. वेळेला जाऊन जाणार. सोनाली, हे घे 2000 रुपये. तुला आवडेल ती साडी घेऊन ये. हो. आणि 2च दिवस राहिलेत पार्टीला. सगळी तयारी करून ठेव. मी उद्याच साडी घेऊन येते आणि तयारी करते. काय ग, काय झालं आता? माझ्याकडे घालायला एक पण दागिना नाही. फक्त चांगली साडी घालून चालेल का? अगं मग जे असेल ते घाल ना. माझ्याकडे या फुटक्या मण्याशिवाय आहे का दुसरं काही? मग कावेरीकडे बघ, काही चांगलं असेल तर. मला तिच्याकडे मागायची लाज वाटते हो. अगं तुला कुठं कायमचं ठेवायचंय? थोडे दिवस वापरून परत देऊन टाकायचं. चांगला स्वभाव आहे त्या विचारीचा. तुझी बालपणीची मैत्रीण आहे ना, ती नाही म्हणणार नाही तुला. बघ एकदा विचारून. बरं, बघते एकदा विचारून तिला. काय ग, किती दिवसांनी आलीस? तुला सांगितलंय ना येत जा म्हणून घरी. आणि तसंही मी एकटी असते घरात. खूप बोर होतं ग मला. तू पण एकटीच असते ना घरात. मग येत जा ना, आपण मस्त गप्पा मारू. हो, येत जाईल. कावेरी, तुझ्याकडे ना एक काम होतं माझं. अरे बोल ना. तुला मी सांगितलंय ना, बोलताना जास्त विचार नको करत जाऊ. मोठी बहीण असल्यासारखं सांगत जा. कावेरी, ह्यांच्या ऑफिस मध्ये ना संडेला ह्यांच्या बॉसनी पार्टी ठेवली. मला पण इन्व्हाइट केलंय. साडी आहे माझ्याकडे, पण अगं दागिनेच नाही. म्हटलं तुझा तो हार आहे ना, तो देशील मला? कोणता? तो वाला? अगं देते, आणते मी, थांब. खूप सुंदर आहे ग. घालून बघ ना. छान दिसतोय ग तुझ्यावर हार. कावेरी, माझ्याकडे साडी होती, पण दागिनेच नव्हते. मला खूप टेन्शन आलेलं बघ. पण तुझ्याकडे हार मिळाला. आता मला खूप छान वाटतंय. मी हाच हार घालणार. अजून काय पाहिजे असेल ना तर ते पण सांग. नाही अगं, बस एवढंच पाहिजे होतं.
मी लवकरच परत करेल हा तुझा हार. अगं ह्याच्यात काय एवढं? तुला पाहिजे ना तितका वेळ तू राहू दे तुझ्यापाशी. मला ज्यावेळी घालायचं असेल मी तुला सांगेल, मग तू घेऊन ये. ठीक आहे, निघू मी आता. मला बाकीची पण तयारी करायची आहे. ये. चल. कशी दिसतीये मी? खूपच सुंदर, एकदम नजर लागण्यासारखी. तुमचं तर काही पण असतं. चला निघायचंय का? चल निघूयात आपण, उशीर होतोय. सगळेजण खूप कौतुक करत होते तुझं. खूप सुंदर दिसत होती आज तू. तुमच्यामुळेच आज एवढी छान दिसत होते मी. अहो अहो अहो, काय झालं? हार. हार? थांब, तू एक काम कर. आपण ज्या रस्त्याने आलो ना, मी तिकडे शोधून येतो. सापडला? नाही सापडला. आपण ज्या रस्त्याने आलो ना, सगळीकडे शोधलं, कुठंच नाही सापडला. मी उगाच त्या कावेरीकडून हार घेतला. मला एवढा पश्चाताप होतोय ना आता. तू शांत राहा, करू आपण काहीतरी. आता काय करणार आहे आपण? मला तर काहीच सुचत नाहीये. अगं काहीतरी मार्ग काढू ना आपण. मला काय वाटतं, मी कावेरीला सांगून देते की तिचा हार माझ्याकडून हरवलाय. नाही नाही, असं काही सांगू नको तिला. तिने एवढ्या विश्वासाने तुला हार दिला होता, आणि तो हरवलाय असं जर तिला कळालं तर किती वाईट वाटेल तिला. अहो पण मग काय करणार आहे आपण? तू एक काम कर, तू उद्या कावेरीकडे जा आणि तिला सांग की आमच्याकडे एक कार्यक्रम अजून बाकी, तोपर्यंत राहू द्या आमच्याकडं. तो कार्यक्रम झाला की देऊ परत आणून तुला. अहो पण आपण परत कुठून करणार आहे तिचा हार? उगाच तिला आशेवर ठेवायचं का? अगं आपण सेम तसंच आणून देऊ तिला नवीन. अहो एवढे पैसे कुठून आणणार आहे आपण? तो हार खूप महागाचा असेल. हे बघ, कावेरीला तिचा हार आपल्याला काही करून परत द्यावाच लागणार आहे. नाही दिला तर तिला तुझ्याबद्दल राग येईल, वाईट पण वाटेल, आणि कदाचित ती पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकते. तू पैशाचं टेन्शन घेऊ नको. पाहिजे तर मी डबल ड्युटी करतो किंवा मिळेल ते काम करतो, पण आपण तिला तिचा हार परत करू. बरोबर आहे हो तुमचं. माझी तेवढीच एक तर जीवलग मैत्रीण आहे. मी पण मला जे मिळेल ते काम करते.
आणि मग आपण दोघे मिळून तिचा हार परत करू. काय ग, कशी झाली पार्टी? आणि पार्टी झाल्यापासून किती दिवसांनी आलीये तू? यायचंच होतं ग, पण जरा काम वाढलं मग नाही जमलं. काय काय मज्जा केली मग पार्टीमध्ये. भारीच दिसत असशील तू तर. हो. फोटो पाठवशील मला, काढले असतीलच. काढलेत ना यांच्या मोबाईल मध्ये, घरी गेले की पाठवते. कावेरी, हं? तू जो मला हार दिला होता ना तो. तो तुला पाहिजे असेल तर राहू दे तुझ्याकडेच. हो अगं, ह्यांच्या मित्राचं लग्न आहे ना, तर तुझा हार छान आहे म्हटलं तोच घालावा. चालेल, राहू दे तुझ्याकडे. अगं, आपण किती केव्हापासून गप्पा मारत बसलोय. बस, मी चहा टाकते तुझ्यासाठी. नमस्कार. शोधावं लागेल इकडे कुठेतरी बघू. चला. नमस्कार. आपल्याला असा हार पाहिजे होता. मिळेल ना, बनवून मिळेल तुम्हाला. कितीपर्यंत जाईल सर? 3,70,000 जाईल तुम्हाला बस. खूपच महाग आहे हो, एवढे पैसे नाही आपल्याकडे. मी 4-5 दिवसात ऍडव्हान्स देतो सर. चालेल मग ना, माझा हार बनवल्यावर कोणाला देऊ नका प्लीज. चालेल ना, चालेल. चालेल, येतो. चला, धन्यवाद. हो चालेल या. एवढे पैसे कुठून आणणार आपण? बघू ना, ऑफिस मधून जेवढे ऍडजस्ट होतील तेवढे बघू. केवढा महाग होतो हार. ऑफिस वाले देणार आहे एवढे पैसे? अगं, जेवढे देतील तेवढे, नाहीतर आपण काहीतरी करणारच आहे ना. बघू, काहीतरी करू. मला तर खूप टेन्शन आलंय हो. थोडा वेळ सुंदर दिसण्यासाठी केवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. नव्हता घ्यायला पाहिजे मी तो हार, आणि घेतला तर तो सांभाळायला पाहिजे होता मी. तू नको स्वतःला दोष देऊ, मी आहे ना अजून. सगळं नीट होईल. हॅलो गणेश, अरे माझं तुझ्याकडे एक काम होतं रे. हो, थोडी अडचण आहे रे. मला काही दिवसासाठी 3 लाख रुपयाची मदत कर. नाही होणार? ठीक आहे, बघतो मी काहीतरी दुसरं. विचारलं बॉसला? काय बोलले बॉस पैशांबद्दल? अगं, आधीच खूप उचल घेतली, त्याच्यामुळे पैसे द्यायला नकार दिलं त्यांनी. आपलं दुःख कधी संपेल हो? कधी ना कावेरीचा हार परत करेल आणि कधी नाही, असं झालंय मला. खूप टेन्शन येतंय हो.
रोज लोकांची धुनी भांडी करून पण एवढे पैसे साचत नाहीये. माझं पण डोकं चालत नाहीये का? आणि आपल्याकडे अशी कुठली गोष्ट पण नाहीये, वस्तू पण नाहीये जी ठेवून आपण पैसे घेऊ शकतो आणि त्या पैशाने तो हार खरेदी करू शकतो. आपलं घर नाही अगं, आपल्या हक्काचं आपलं तेवढं एकच घर आहे आणि ते पण तू गहाण ठेवायचं म्हणते. नाही जमणार. आपलं जरी घर असलं ना तरी माझ्या विचारांनी ह्या घरात जीव गुदमरतोय. जोपर्यंत तिचा हार मी परत करत नाही ना तोपर्यंत मोकळा श्वास घेता येणार नाही मला. ऐका माझं, आपण हे घर गहाण ठेवू आणि तिचा हार परत करू. तू म्हणते तर ठीक आहे, पण आपण कुठं राहायचं? राहू थोडे दिवस भाड्याच्या खोलीमध्ये आणि जसे जसे पैसे मिळतील ना तसं तसं सोडवू आपलं घर. बरं, बघतो कोणी भेटतंय का. आणि मी गाडी पण विकली, त्याच पैशातून त्या सोनाराला ऍडव्हान्स पण देऊन आलोय. असं घर आहे आपलं. तुम्हाला दाखवलं सगळं. बसा मग. फक्त तेवढं बाथरूमचं छोटंसं लिकेज आहे, तेवढं काढून घ्या. मी प्लंबरला पाठवून देतो. हं? तुम्हाला विश्वास नसेल तर हे आपल्या घराची ओरिजिनल कागदपत्र आहे, हे पण तुमच्याकडे राहू दे. जसे पैसे येतील तसं मी तुम्हाला पैसे देईल. मला तुम्ही माझं घर सुपूर्द करा. ओके. मावशी, अजून काही काम असेल तर सांगा. हो आणि तुमच्या मैत्रिणींनाही सांगा. हो मी जाईल त्यांच्याकडे कामाला. हो. येऊ. नमस्कार दादा. मी 4-5 दिवसांनी येणार होतो, पण माझे पैसे ऍडजस्ट झाले, त्याच्यामुळे मी आत्ताच येऊन गेलो. खूप शोधला पण असा हारच सापडत नव्हता. चला, धन्यवाद. चला. सोनाली, ए सोनाली. आणला हार? हो. आता हा हार घे आणि कावेरीला नेऊन दे उद्या सकाळी. या हारासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली आपल्याला. आता इथून पुढे ना मी कोणाचीच वस्तू घेणार नाही, आणि घेतली ना तर ती स्वतःच्या काळजासारखी जपेल. काही काळाच्या सुखासाठी ना कधी कधी आयुष्यभर त्रासात राहावं लागतं. माझं चुकलं. मी स्वतःला सुंदर बघण्याच्या विचारात आपल्यावर वाईट काळ ओढवून घेतला. मागच्या गोष्टी सोड ना आता. जे झालं ते झालं. हा हार आता सकाळी कावेरीला नेऊन दे. तिची वस्तू तिच्या ताब्यात एकदाची. उद्या सकाळीच नेऊन देते. अरे सोनाली, ये ना आतमध्ये ये. नाही, राहू दे अगं. हा घे तुझा हार. आणि थँक्यू एवढे दिवस तू मला तुझा हार दिल्याबद्दल. अगं त्यात काय एवढं, तुला पाहिजे असेल तर तुलाच राहू दे. हा धर घे. अगं नाही, तू एवढे दिवस दिला हेच खूप झालं. बरं, नाश्ता कर, चल ये आतमध्ये. नाही अगो. अगं येते मी. खूप कामं वाढलीत माझी. चल. सोनाली, काय ग तू इकडे? अगं कावेरी, तू इकडे कशी? अरे इथे माझी मावशी राहते, पण तू इकडे कशी?
मी इथे कामाला येते. काय कामाला? अगं पण का? आणि ही काय परिस्थिती करून घेतली तू स्वतःची? मी तुझ्या घरी गेले होते तुला भेटायला. त्यावेळी मला समजलं की तुम्ही ते घर घाण ठेवलं म्हणून. हो अगं, थोडी अडचण आली होती मग ठेवलं गहाण. मला सांगायचं ना ग, मी केली असती तुझी मदत. आणि एवढी मोठी काय अडचण आली होती की तुम्हाला घर घाण ठेवावं लागलं? कावेरी तुला खरं सांगू, तुझा तो हार होता ना, हा, तो तू घेऊन गेलेली, तो तर तू परत आणून दिला मला. नाही अगं, तो तर माझ्याकडून हरवला होता. त्यासाठीच आम्ही घर गहाण ठेवून 3,70,000चा तुला परत हार घेऊन दिला. काय?